नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 35 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 मित्रांनो, जे की येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि मित्रांनो, आजपासून जर पाहिलं तर 23 नोव्हेंबर साठी फक्त आपल्याकडे मित्रांनो 23 दिवस बाकी राहिलेले आहेत। म्हणजे मित्रांनो 23 दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण मित्रांनो या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षाभिमुख अशी प्रत्येक सब्जेक्टनी आहे, प्रत्येक विषयानुसार मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाची परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही महत्त्वपूर्ण प्रश्न मित्रांनो आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सीरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी देखील तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओची लिंक्स तुम्हाला पाहायला मिळणार असतील मित्रांनो। आणि जर तुम्हाला येत्या परीक्षामध्ये 90+ जर स्कोर मित्रांनो तुम्हाला अचीव करायचा असेल तर आपला कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, कारण का जेवढे काही परीक्षेमध्ये येणारी प्रश्न आहेत किंवा परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते संपूर्ण काही आपण रेग्युलरली पाहत आहोत मित्रांनो। आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये देखील ते तुम्हाला आपण समजावून सांगत आहोत। तर अशाच प्रकारे आपण आज ज्या मित्रांनो गणित विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि गणितामधील जेवढे काही परीक्षाभिमुख किंवा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत ते संपूर्ण काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण काय तुम्हाला शॉर्ट ट्रिक व हिंट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जरी तुम्हाला गणित हा विषय अवघड वाटत असला तरी आजचा आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गणित हा विषय अतिशय सोपा वाटणारा असेल। तर मित्रांनो, प्रश्न जे आहे या स्वरूपाचे असणारे असतील, प्रश्नांमध्ये थोडक्यात संख्येचा बदल असेल, बाकी प्रश्नांचा जो लेवल आहे तो याच प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये तुमच्या पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला येत्या परीक्षामध्ये 90+ स्कोर जर तुम्हाला अचीव करायचा असेल तर ते त्यासाठी तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये काय करायला पाहिजे हे देखील मी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा, की 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसामध्ये करतील। तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय आहे, की 8 मजूर किती दिवसामध्ये करतील असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहिलं तर प्रश्न खूप अवघड आहे किंवा खूप लेंथी स्वरूपाचा होईल, या प्रकारे तुमच्या मनामध्ये अनेक डाउट्स या ठिकाणी येणारे असतील। तर मित्रांनो, मी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण करून सांगणार आहे। तर 12 दिवसामध्ये 10 मजूर जेवढे काम करतात, तर 12 आणि 12 दिवस आहेत आणि किती मजुरांची संख्या आहे, तर या ठिकाणी जे की 10 मजुरांची। म्हणजेच काय, या ठिकाणी आपण या दोघांचा प्रथमतः तर गुणाकार करून घेऊ आपण। 12 गुणिले आपण 10 जर केलं तर किती होणार असेल, जे की 120 या ठिकाणी होणार असेल। मग आता आपल्याला काय म्हटलंय, की तेवढंच काम 8 मजूर करतील असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी मजुरांची संख्या किती आहे, तर 8 म्हटलेलं आहे ना। मग आपण या ठिकाणी 120 ला जे काय करू, आपण 120 ला 8 ने डिवाइड करू। तर आपण 120 ला जर 8 ने डिवाइड केलं तर किती येतं, तर या ठिकाणी याचं जे उत्तर जे की 15 येतं। म्हणजेच काय, जे की ऑप्शन नंबर ए मध्ये याचं उत्तर होणार असेल। म्हणजेच काय, तर किती दिवस लागतील, तर या ठिकाणी थोडक्यामध्ये 15 दिवस जे आहे ते लागणारे असतील। जर या उत्तरावर मी क्लिक केलं तर या उत्तरावर क्लिक केल्यानंतर देखील तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण याचं पाहायला मिळणार असेल। तर एकूण काम किती आहे, जे की 10 मजूर आहेत आणि 12 दिवस आहेत, त्यामुळे आपण याचा प्रथमतः गुणाकार करून घेतला। त्यानंतर 8 मजूर काढण्यासाठी आपण 120 ला 8 ने भाग दिलेला आहे। तर 120 ला 8 ने भाग दिल्यानंतर आपल्याला किती मिळालं, जे की 15 दिवस। म्हणजेच काय, या ठिकाणी किती दिवस लागणारे असतील, जे की फक्त आणि फक्त 15 दिवस लागणारे असतील। तर अशा स्वरूपामध्येच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात, परंतु अनेक विद्यार्थी जे आहे त्याच्या गणितीय मांडणी स्वरूपानुसार सूत्रानुसार जे आहे अनेक सारे मांडण्या करतात। मग त्यामध्ये वेळ निघून जातो, ज्यामध्ये आपल्याला 30 प्रश्न जे आहेत जे की सोडवता येत नाहीत। परंतु आपण परिपूर्ण टार्गेट ठरवलेलं आहे, की 30 पैकी 30 प्रश्न सोडवायचे आणि त्याची संपूर्णांची उत्तरं अचूक आपल्याला काढायची आहेत। त्यामुळे आपले रेग्युलरलीचे व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण असणारे असतील। फक्त तुम्ही पाहत चला। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला संपूर्ण काही या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत। तर आपण पाहू त्यानंतर आपला जो काही आता नेक्स्टचा प्रश्न आहे तो पाहू। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 या प्रकारचा आहे। तर प्रश्न क्रमांक 2 देखील इझीच आहे। तर प्रश्न काय म्हणतो पहा या ठिकाणी, की जर पुस्तकाला घड्याळ म्हटले, पुस्तकाला काय म्हटलेलं आहे, घड्याळ। तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस त्याला लिहून घेतलं तरी तुमच्या रफ पेजवर चालणार असेल। जसं की पुस्तकाला मी या ठिकाणी बी लिहितो आणि घड्याळाला जे वॉच म्हणतात म्हणून डब्ल्यू लिहितो। तर पुस्तकाला काय म्हटलेलं आहे, पुस्तकाला घड्याळ म्हटलं आणि घड्याळाला काय म्हटलेलं आहे, घड्याळाला पिशवी म्हटलेलं आहे। पिशवीला पीच घेईल मी, तर घड्याळाला पिशवी म्हटलेला आहे। तर पिशवीला काय म्हटलेलं आहे, पिशवीला हा शब्दकोश म्हटलेला आहे आणि शब्दकोशाला काय म्हटलेलं आहे, जे की कपाट म्हटलेलं आहे। तर पुस्तके न्यायला
काय वापराल? तर पुस्तके न्यायला आपण काय वापरतो? थोडक्यामध्ये पिशवी वापरतो. आणि पिशवीला आपण काय म्हटलेलं आहे? शब्दकोश. म्हणजे याचं उत्तर काय होणार असेल? जे की शब्दकोश. म्हणजेच काय? तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल. तर किती सोप्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला हे सांगत आहे, जे की तुम्हाला कुठेही असं शिकवलं जाणारं नसेल. म्हणजेच काय? तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस फक्त तुम्हाला त्याचा जो काही कोडवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचं जे आहे संबंधित याला काय म्हटलेलं आहे, संबंध कयासोबत जोडलेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. अगदी आणि अगदी 30 सेकंद सुद्धा लागणार नाहीत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी. फक्त तुम्हाला सोडवण्याची पद्धत माहिती पाहिजे. नाहीतर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये अनेक सारे विद्यार्थी फक्त डोकं खाजवत असतात, की नेमकं याला ते म्हटलेलं आहे, याला हे आता याच्यामध्ये आपल्याला पुस्तकं न्यायला काय म्हटलेलं आहे? पुस्तकं न्यायला आपण पिशवी वापरतो. जर समजा पुस्तके नेण्यासाठी किती वेळ लागला, तर वेळ आपण घड्याळामध्ये बघतो आणि घड्याळासाठी आपल्याला काय म्हटलेलं आहे? जे की पिशवी म्हटलेलं आहे. मग याचं उत्तर देखील ते पिशवी असू शकतं, जर आपल्याला ते दाखवलं असतं तर. परंतु ज्याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, की पुस्तके न्यायला म्हटलेलं आहे. पुस्तके न्यायला आपण पिशवी वापरतो आणि पिशवीसाठी या ठिकाणी याचं उत्तर काय होणार असेल? जे की शब्दकोश हे याचं होणार असेल. जर तुम्ही शब्दकोशवर क्लिक कराल, तर शब्दकोशवर क्लिक केल्यानंतर देखील तुम्हाला या प्रकारचं आपण स्पष्टीकरण या ठिकाणी मांडून दिलेलं आहे. तर आपण पुस्तके पिशवीत नेतो आणि प्रश्नानुसार पिशवीला काय म्हटलेलं आहे? तर शब्दकोश हे म्हटलेलं आहे. म्हणण्याचं उत्तर काय होणार असेल? जे की पर्याय नंबर डी हे होणार असेल. तर अशा प्रकारचे अतिशय इझी स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 3 हा काय म्हणतो पहा पुढचा. जर 36 गुणिले 61 36 गुणिले 61 किती आहे? 6731. त्यानंतर पुढे काय आहे? 43 गुणिले 40 किती होणार? 3440. आणि पुढे आहे 69 गुणिले 83. पुढे काय म्हटलेलं आहे? जे की 9863. तर या अर्थानुसार 27 गुणिले 96. तर बरोबर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे आणि त्या जागी कोणती संख्या येणारी असेल म्हटलेलं आहे. तर पहा प्रश्न पाहता क्षणी आपल्याला वाटतो की किती अवघड आहे, किती स्वरूप म्हणजे किती याचं उत्तर काय निघेल. अशा प्रकारे अनेक सारे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून जातात. परंतु याचं उत्तर जर तुम्ही पाहिलं एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे ना की खूपच सोपं आहे. जसं की याचं उत्तर पर्याय नंबर जे की सीचं आहे. जे की या ठिकाणी 7926. आता कसं आलं? तर कसं आल्यामुळे मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी सोडवण्याचं काही लॉजिक आहे. त्या लॉजिक पद्धतीमध्ये तुम्हाला सोडवावं लागणार असेल. तर लॉजिक काय यामध्ये पहा, की पहिल्या संख्येचा दुसरा अंक. तर पहिली संख्या कोणती आहे? पहिली संख्या आहे 6. तर या ठिकाणी पहिली संख्याचा दुसरा अंक म्हटले. पहिली संख्या 36 आहे. दुसरा अंक कोणता आहे? तर 6 आहे. घेतलेला आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे पुन्हा? पहिल्या संख्येचा दुसरा अंक. पुन्हा दुसऱ्या संख्येचा पहिला अंक. दुसऱ्या संख्या पहिला अंक कोणता होणार असेल? जे की 6च होणार असेल. पुन्हा नंतर काय म्हटलेलं आहे? पुन्हा म्हटलेलं आहे पहिल्या संख्येचा पहिला अंक. आता पहिली संख्या कोणती? 36. 36 चा पहिला अंक काय येणार असेल? 3. आणि काय म्हटले? दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक. दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक म्हणजेच की 1. हेच उत्तर आलं आहे ना? 36 गुणिले आपण 61 केलं तर हेच या ठिकाणी आलेलं आहे ना? जर आपण याचा आपण जर गुणाकार जर केलं तर गुणाकार वेगळा येतो. 36 गुणिले आपण 61 जर केलं तर किती येतो गुणाकार? 2196 एवढा येतो. परंतु तो लॉजिक यामध्ये बसत नाही. तर लॉजिक हा बसतो यामध्ये. यामध्ये हा लॉजिक जो या ठिकाणी दिलेला आहे का? हा लॉजिक या ठिकाणी बसणार आहे. तर हाच लॉजिक आपल्याला 27 गुणिले 96 मध्ये लावायचा आहे. तर 27 गुणिले 96 मध्ये आपण जर हा लॉजिक लावला ज्यामध्ये पहिल्या संख्येचा दुसरा अंक कोणता आहे? पहिल्या संख्येचा तर तो आहे 7 आणि दुसऱ्या संख्येचा पहिला अंक कोणता आहे? तर तो आहे 9. त्यानंतर पहिल्या संख्येचा पहिला अंक कोणता आहे? तर तो आहे 2 आणि दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक कोणता आहे? तर तो आहे 6. म्हणून 7926 त्याचं जे आहे ते अतिशय योग्य उत्तर जे आहे ते असणार असेल. तर असे काही लॉजिक बेसिकचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या तुमच्या टीईटी एक्झामच्या गणितामध्ये विचारली जातात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली टीईटी साठी असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर तुम्ही जॉईन केला नसाल तर मित्रांनो तुम्ही अजूनही संधी तुमच्याकडे आहे. वेळ तुमचा वाया गेलेला नाही. तुम्हाला 90 प्लसचा स्कोर अचीव करून जर तुम्हाला टीईटी साठी एलिजिबल व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या ॲपमध्ये परिपूर्ण मित्रांनो आपण 150 प्लस गुणांसाठीची मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीजची बॅच आपण इंटिग्रेट करून दिलेली आहे. ज्यात तुम्हाला सब्जेक्ट
समेटिव्ह टेस्ट आहेत त्या परत फुल लेंथी टेस्ट आहेत, म्हणजेच की 150 प्रश्न 150 गुणाची त्या ठिकाणी टेस्टेस आपण ऍड करून दिलेले आहे. आणि विथ मित्रांनो कॉन्फिडेन्शियल सांगतो, जर तुम्ही ते संपूर्ण जर टेस्ट सोडवलात ना तर 100% तुमचा अभ्यास जरी झालेला नसेल तरी मित्रांनो तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये 90+ स्कोर अचीव करू शकता. कारण का त्यामध्ये आपण मागील वर्षीचे प्रश्न व त्यासोबत जे येणारे एक्सपेक्टेड प्रश्न आहेत ते दोन्ही स्वरूपाचे प्रश्न आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अजूनही वेळ न वाया घालवता कोणताही व्हिडिओ कोर्स न करता तुम्ही महागडा फक्त आपले टेस्ट सिरीज सोडवा. अनुभवानं सांगतो तुम्हाला की तुमचा 90+ स्कोर हा कोठेच जाणारा नसेल. तुम्हाला कोणताही विषय अवघड जात असेल, कोणताही विषय हार्ड जात असेल तर अजिबात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त टेस्ट सिरीज सोडवा, कॉन्फिडेन्शियल पद्धतीने तुमचा स्कोर जो आहे तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. त्यामुळे वेळ गेलेली नाही. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा आणि तेथून जे आहे तुम्ही परिपूर्ण टेस्ट सिरीजची आपली महाटीईटीची जे की बॅच तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो. जर जॉईन केला तर तुम्हाला अजिबात कशाची गरज पडणार नाही. त्यामध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण नोट्स देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देणार आहोत. त्यानंतर पाहू आपला जो काय आता पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. चौथा प्रश्न आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर चौथा प्रश्न देखील थोडक्यात तुम्हाला अवघडच वाटणार असेल. तर आता चौथा प्रश्न काय आहे पहा. या ठिकाणी काय म्हणतो की 1.2 गुणाकारात 1.2 अधिक 0.8 गुणाकारात 0.8 अधिक 2.4 गुणाकारात 0.8 तर बरोबर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. तर यांच्या शेवटची संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे, जे की काय येणार असेल. तर याचं जे उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए चा आहे, म्हणजे की 4. तर आता 4 कसं येईल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सोबत आपण त्याचं स्पष्टीकरण देखील दिलेलंच आहे तुम्हाला. तर स्पष्टीकरणामध्ये या प्रश्नासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे, जो की फॉर्म्युला हा आहे सूत्र म्हणजेच काय तर ए प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट ए प्लस बी स्क्वेअर जे काय ब्रॅकेटला स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, जे की आपण हे खूप 5वी पासूनचं सूत्र आहे, जे की आपण लक्षात ठेवतो. आपण म्हणतो की हे सूत्र कधी कामाला पडतं तर अशा प्रकारचे जे अवघड गणित असतात का त्यासाठी आपल्याला हे प्रकारचे सूत्र जे आहे ते लक्षात ठेवावं लागतं. तर ए बरोबर या ठिकाणी 1.2 आहे, जे की या ठिकाणी जर पाहिलं तर बी बरोबर 0.8 आणि या ठिकाणी समोर आपण याची जे आहे आपल्याला जे की गुणाकार पद्धती करून घ्यायची आहे. तर याची गुणाकार पद्धती जेव्हा आपण करतो तर या ठिकाणी ए बरोबर ए 1.2 घेतलेला आहे, बी बरोबर 0.2 घेतलेला आहे. तर याचा गुणाकार जे काय 2.4 इंटू 0.8 हे जे आहे जर घेतलं तर आपल्याला 2 गुणाकारामध्ये 1.2 जे की गुणाकारामध्ये 0.8 हे जे आहे या ठिकाणी येणार असेल. म्हणूनच या ठिकाणी आपल्याला याचा स्क्वेअर जो की मिळणार असेल. या दोघांची आपण जर बेरीज केलं तर 2 येईल आणि हा नियमानुसार या ठिकाणी स्क्वेअरला स्क्वेअर येईल, बरोबर म्हणजे 2चं स्क्वेअर किती आहे तर 4 आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर जे आहे ते येणार असेल. मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली स्पष्टीकरण देखील सांगत आहे, म्हणून तुम्हाला समजून घेण्यासाठी सोपं जात असेल. कसल्याही प्रकारचा अवघड प्रश्न हा वाटत नसेल. आणि तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये अशा टाईपचे तर भरपूर सारे पाहायला मिळतात. त्यामुळे अशा टाईपचा प्रश्न आला की डायरेक्टली हा सूत्र तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचं, या सूत्रामध्ये या किमती बसवायच्या, मग विषय संपला. कारण का संपला? कारण का डायरेक्टली त्याचं आपल्याला उत्तरच काढायचं असतं ना, त्यामुळे त्याचा विषय डायरेक्ट संपला म्हणून ग्राह्य धरायचं. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो की जर BAD जे की बॅड हा शब्द सांकेतिक भाषेत 547 असा लिहिला असेल तर नेशन या शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता असेल. तर आता नेशन साठी कोणता जे की असणार असेल. तर रिझनिंग बेस्ड क्वेश्चन आहे आणि रिझनिंग मध्ये असे प्रश्न भरपूर सारे विचारत असतात, हे देखील तुम्हाला माहिती आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी. तर बी कशामुळे आहे तर या ठिकाणी पाहून घेऊ, जे की या ठिकाणी स्पष्टीकरण आहे आपलं. तर लॉजिक काय आहे, जे की अक्षरांच्या वर्णमालेतील क्रमांक या ठिकाणी घेतलेला आहे आणि +3 या ठिकाणी प्रत्येकामध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला तर जर आपण या ठिकाणी पहिलं बॅड जर घेतलं या ठिकाणी तर बॅड मध्ये BAD बॅड आहे, तर ++5 या ठिकाणी घेतलेलं आहे. तर बी हा कितव्या क्रमांकाचा आहे तर बी हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि +30 प्लस आपण या ठिकाणी 3 या ठिकाणी ऍड म्हणजे या ठिकाणी +3 घेतलेला आहे, +3 घेऊन या ठिकाणी 5 हे या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे की जी आपण संख्याक्रम घेतलेला आहे त्यामध्ये प्लस जे काही ऍड करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर आपण बी घेतला, बी मध्ये आपण या ठिकाणी +3 केलं तर 5 आलं, ए मध्ये प्लस केलं 4 आलं, म्हणजे की एक ही संख्या आहे ना. आता ए हे
1 नंबरला येतं. मग यामध्ये 3 ऍड केलं म्हणून या ठिकाणी 4 आलं. तर आपला डी किती क्रमांकाला येतो? तर डी क्रमांकाला जो येतो ज्या क्रमांकाला येतो म्हणजे की 4. 4 मध्ये आपण 3 घेतलं 7 आणि बी घेतलं 2. बी म्हणजे की 2. 2 मध्ये आपण 3 ऍड केलं तर या ठिकाणी 5. म्हणजे की याप्रमाणे 5, 4, 7 असा जो आहे तो एक संख्याक्रम तयार झालेला आहे. तर सेम आपल्याला त्याच पद्धतीने नेशन मध्ये यूज करायचा आहे. आता नेशन मधला आपला पहिला एन हा जो अल्फाबेटिकल अक्षर आहे, जे इंग्रजी मूळ अक्षर आहे, ते कितव्या क्रमांकाला येतो? तर तो येतो 14व्या. 14 प्लस या ठिकाणी आपल्याला 3 करावा लागतो. 14 प्लस 3 म्हणजेच की 17, जे की 17 या ठिकाणी आलेला आहे. ए हा एका क्रमांकाला येतो. 1 मध्ये 3 घेतलं म्हणून 4 या ठिकाणी, जे की 4 देखील आलेला आहे. त्यानंतर टी. टी हा कितव्या क्रमांकाला येतो? टी जो आहे तो 20व्या क्रमांकाला, म्हणजे 20 प्लस 3 म्हणजेच की 23 या ठिकाणी, जो की पाहायला मिळेल आपल्याला. त्याच प्रकारे आपल्याला त्यानंतर आय. आय कितव्या क्रमांकाला येतो? आय 9व्या. 9 प्लस 3 जर आपण या ठिकाणी केलं तर 12, तर या ठिकाणी 12 आपल्याला मिळतं. त्यानंतर ओ हा 15व्या क्रमांकाला येतो, तर 15 प्लस 3 केलं तर 18, या ठिकाणी 18 आहे. आणि एन परत 14व्या नंबरला येतो आणि 14 प्लस 3 केलं तर 17 हे मिळतं. म्हणून याचं उत्तर काय होणार असेल? जे की पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते निघणार असेल. तर पाहिलात ना, प्रश्न सोपे असतात, फक्त तुम्हाला त्याचे कॉन्सेप्ट कळाले पाहिजे, सोडवण्याची पद्धत कळाली पाहिजे. बाकी तुम्हाला कशाची काही भीती वाटण्याची गरज पडणारी नसेल. जर आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली तर तुम्हाला अजिबातच भीती वाटणारी नसेल, कारण का त्यामध्ये असे आपण भरपूर सारे प्रश्न कव्हर त्यामध्ये तुम्हाला करून दिलेले आहेत. पाहू आपण त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन, जे की पुढचा प्रश्न काय म्हणतो, जे की 6वा प्रश्न या ठिकाणी. तर 6वा प्रश्न असा आहे की महेश महेश घराकडे तोंड करून उभा होता. घराकडे, आता कोणत्या दिशेला उभा आहे ते आपल्याला सांगितलं नाही, फक्त घराकडे तोंड उभा करून होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. उजव्या बाजू, महेशची उजव्या बाजू कोणती होती? तर उत्तर दिशा होती. तो 3 काटकोन डावीकडे वळाला. तर काटकोन किती अंशाचा कोन असतो? तर तो असतो 90 अंशाचा असतो. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? तर तो फक्त 3 म्हणजे की 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27 म्हणजे की 270 अंश तो वळलेला आहे. तर तो आता कोणत्या बाजूला असणार आहे? तर सिंपल आहे, तो कोणत्या बाजूला असेल त्याचं, जे काही आपलं त्या घर त्याच्या कोणत्या बाजूला असेल तर सिंपल आहे. तर 270 अंश वळल्यानंतर त्याच्या घर कोणत्या बाजूला होणार असेल? जे की डाव्या बाजूला. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ब उत्तर होणार असेल. तर आपण आता या ठिकाणी पाहून देखील, तर उजवी बाजू म्हणजे की उत्तर म्हणजे तोंड पश्चिम दिशेला असेल, राईट. उजवी बाजू उत्तर आहे म्हणजे तोंड कोणत्या दिशेला असेल त्याचं? पश्चिम दिशेला असेल. तर म्हणजे की घराकडे. आता 3 काटकोन डावीकडे वळाला म्हणजेच काय केला? पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि उत्तर. तर वळाल्यावर तोंड जे आहे कुठं राहील त्याचं? उत्तरेला राहील. आणि घर कुठं राहील? तर पश्चिम. आता तो डाव्या बाजूला आहे. तर कुठं आहे म्हणतो? आता डाव्या बाजूला आहे. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी बी हे याचं उत्तर होणार असेल. तर स्वतः त्या ठिकाणी आपण 1 मिनिटासाठी आपण रिअलाइज करायचं की त्या ठिकाणी आपण स्वतः स्तब्ध आहोत. त्यानंतर ही संपूर्ण क्रिया जी आहे ती आपल्यासोबत घडत आहे असं त्या ठिकाणी आपण इमॅजिन करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात मित्रांनो. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की 7वा प्रश्न काय म्हणतो पहा. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि 4 अंकी लहानात लहान विषम संख्याच्या फरकातील सर्व अंकाची बेरीज. आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी म्हटलंय, ते पण समसंख्या, आणि 4 अंकी लहानात लहान विषम संख्या या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, आणि यांच्या फरकातील अंकाची बेरीज देखील आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, म्हणजेच की 42. तर कशा प्रकारे? तर 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे? तर ती आहे 99,998 ही जी आहे. आणि 4 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? तर ती आहे 1001 म्हणजे की 1001 आहे. तर या दोघांतला फरक जर आपण काढला म्हणजेच की या दोघांमधले जर समजा आपण याला जे आहे यांची वजाबाकी केली तर किती निघतं? 98,997 एवढा याच्यामधला जो आहे तो फरक निघतो. तर आता याची आपल्याला काय करायची आहे? या अंकांची बेरीज करायची आहे. सिंपली 9 प्लस 8 प्लस 9 प्लस 9 प्लस 7 या सगळ्यांची बेरीज केलं तर काय येतं? 42. म्हणून ऑप्शन नंबर काय होईल याचं? ए याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर आहे ना सोपं? सोपंच आहे, फक्त आपल्याला काढता यायला पाहिजे. काढता आलं ना सर्व सोपं जातं, पण काढता नाही आलं मग सर्वच अवघड जात असतं. त्यामुळे प्रॅक्टिस जेवढी ठेवाल तुम्ही, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जेवढे सोडवाल तेवढं तुम्हाला त्यामध्ये इझी वाटणार असेल. जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल, तेवढा प्रश्नांचा सराव असेल, तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही प्रश्न अतिशय सोपा वाटणारा असेल. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही ठेवलात, फक्त व्हिडिओ लेक्चर्स करत राहिलात उगा बघून मग परीक्षेमध्ये देखील तुम्हाला प्रश्नांकडे बघावंच लागणार असेल. त्यामुळे
प्रश्नाकडे जर बघायचं नसेल तुम्हाला तर याच्या प्रकारच्या प्रश्नांची भरपूर प्रॅक्टिस ठेवा. त्यासाठी तुम्ही आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि लगेचच्या लगेच कोर्स इनरोल करून घ्या. तुम्हाला सांगतो कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेत अवघड वाटणारा नसेल. त्यानंतर आपण पाहू पुढचा प्रश्न, जे की प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो पहा. इंटरेस्टिंग प्रश्न आहे खूपच. तर दर साल दर शेकडा किती दराने 1500 रुपयाची 3 वर्षात 1860 रुपये जे की रास होईल. तर या ठिकाणी काय म्हटलंय, रास होईल असं म्हटलेलं आहे. तर दर साल दर शेकडा याप्रमाणे. तर याचं उत्तर देखील आपल्याकडे आहे, पण मी तुम्हाला याची सविस्तरपणे मांडणी करून सांगतो, कारण का अशा प्रकारच्या याच्यामध्ये मांडणी करून सांगणं अतिशय इम्पॉर्टंट असतं. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, तर याचा व्याज काढावा लागणार असेल. तर 1860 रुपये रास होईल असं म्हटलेलं आहे, म्हणजे की रास आपल्याकडे आहे. तर आपल्याला या ठिकाणी व्याज काढाय. तर व्याज काढण्यासाठीचं सूत्र काय आहे, तर व्याज बरोबर या ठिकाणी रास वजा मुद्दल, हे जे आहे व्याज काढण्याचं सूत्र आहे. तर या ठिकाणी रास किती आहे, जे की 1860 या ठिकाणी, तर हे आपल्याला दिलेलं आहे. तर मुद्दल किती आहे या ठिकाणी, मुद्दल हा थोडक्यामध्ये 1500 आहे. राईट. तर या ठिकाणी जर समजा आपण 1860 वजा या ठिकाणी आपण 1500 केलं तर किती होणार असेल, किती उरेल आपल्याकडे, तर ते आहे 360. तर आता हे 360 काय झालं, तर 360 हा व्याज झालेला आहे. परंतु यामध्ये आपल्याला पर्सेंटेज मिळाले आहे का, तर नाही. तर 360 हा याचा व्याज मिळालेला आहे. तर आपल्याला आता याचे पर्सेंटेज काढायचे आहेत, जे काही होणारे असेल. तर आता पर्सेंटेज काढण्यासाठी सुरुवातीला आपण 360 व्याज काढला. मग आता सरळ व्याजाच्या सूत्रानुसार, जे आपण त्याला असाय देखील म्हणतो, जो सिंपल इंटरेस्टचा सूत्र. जे सिंपल इंटरेस्ट सूत्र काय आहे, मग ते आहे P इंटू आर इंटू टी, त्यानंतर डिवाइड मध्ये 100, जे की हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये आपल्याला जे आता किमती आहेत बसवायच्या आहेत. म्हणजेच काय, तर सरळ व्याज किती निघालेला आहे या ठिकाणी, 360 निघालेला आहे. मग पी किती आहे, तर पी म्हणजे जो आपला मुद्दल आहे या ठिकाणचा, तर किती आहे, तर तो आहे 1500. गुणाकारामध्ये आपल्याला आर म्हणजे की इंटरेस्ट रेट आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण आर ला आर घेऊ. आणि ड्युरेशन किती आहे, म्हणजे की कालावधी 3 वर्षाचा आहे, म्हणून या ठिकाणी 3 घेऊ. आणि जे काय भाग करा 100 ला 100 या ठिकाणी मिळणार असेल. तर बाजूला इकडे मी हे मांडणी करून घेतो परत. तर 360 ला 360 तसंच राहील, आणि 1500 गुणिले आपण जर 3 केलं तर 15 त्रिक 45, म्हणजे किती होणार असेल, जे की 4500. आर ला आर काही नाही म्हणताना गुणाकार असतो हे आपल्याला माहिती आहे. आर ला तसंच राहील, बाहेर 360 ला 360, आणि या ठिकाणी 14 मध्ये 100 ला 100 हे राहणार असेल. तर हे इथपर्यंत झालं. मग आता या ठिकाणी आता इथून पुढे काय, आता इथून पुढे काय, तर आपल्याला यामध्ये 45 आर ला आर या ठिकाणी ठेवावं लागणार असेल, आणि या 100 ला खालच्या 100 ला बाहेर आणावं लागेल. म्हणजेच काय, तर 360 गुणिले आपल्याला या ठिकाणी 100 करावं लागणार असेल. आता 360 गुणिले आपण जर 100 केलं तर आपल्याकडे किती उरणार असेल, किती होणार असेल, जे की 36,000 एवढं जे आहे या ठिकाणी होणार असेल. 360 आपण गुणिले जर 100 केलं तर 36,000 होणार असतील. मग 36,000 गुणिले बरोबर किती, 45, जे की आहे या ठिकाणी आपण केलेलं वर गुणाकार. तर 1500 आपण गुणिले, तर आपण जर 3 केलं तर किती आलं, 4500, आणि 4500 आर बरोबर 36 तर 36 आणि याचा दोघांचा आता आपला आर बरोबर ठेवून घेऊन यांचं काय करायचं आहे, तर यांचा आता भागाकार करून घ्यायचा, म्हणजे की रेट काढून घेण्यासाठी यांचा भागाकार करून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी 1 शून्याला 1 शून्य कट होऊन जाते, 2 शून्याला 2 कट होऊन जाते. मग आता 45 गुणिले जर तुम्ही 8 केला तर किती येते, 45 गुणिले 8 म्हणजेच किती, 360 येते. म्हणून ज्या या ठिकाणी 360 ला निशेष भाग जातो, आणि उरतं किती मग 8, म्हणजेच किती लागणार असेल जो दर आहे तो रेट, जे की 8% हा लागणारा असेल, जे की आपल्याला किती मध्ये दिसत आहे, पर्याय नंबर 1 याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे जे आहे ते काढावी लागतात. तर सोपं वाटत आहे ना, तर सोपंच वाटतं जेव्हा तुम्हाला ते समजत असतं. तर 8% म्हणजे की पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. जर मी यावर क्लिक केलं तर स्पष्टीकरणामध्ये देखील तुम्हाला सेम हे दिसणार असेल, जे की 8% हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक आपला पुढचा 9वा प्रश्न काय म्हणतो. तर 9वा प्रश्न असा आहे की 75 82 37, तर या ठिकाणी आपण पाहिलं, तर ज्यामध्ये आपण असं देखील म्हणतो की 7,58,232 सॉरी 237 सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम, असं जे थोडक्यामध्ये हा प्रश्न आहे. तर 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर किती जे आहे हेक्टोग्रॅमला होतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, कितीला होतं, जे की
75.8237 जे आहे थोडक्यामध्ये होतं. तर यामध्ये सांगायचं झालं तर सेंटीग्रॅमचे हेक्टोग्रॅम करण्यासाठी 10,000ने जे आहे थोडक्यामध्ये भागावे लागते. तर 0.4 घरे डावीकडे येतो, म्हणून पर्याय नंबर याचा सी जे आहे ते उत्तर होणार असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न किंचित असतात, त्यामुळे अशा प्रकारे फक्त लक्ष असावे म्हणून आपण याच्याकडे लक्ष द्यावं, बाकी काही विशेष अशी बाब नसते. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा काय म्हणतो पहा, की एक गाडी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे, ती एक बोगदा 2.5 मिनिटात पार करते, तर बोगद्याची लांबी सुमारे किती असेल? तर बोगद्याची लांबी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला विचारलेलं आहे. तर बोगद्याची लांबी किती होणारी असेल? तर या ठिकाणी सुरुवातीला तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की 50 किलोमीटर प्रति तास वेगाने, तर या ठिकाणी आपल्याला तासाचं जे आहे मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, या ठिकाणी किलोमीटर म्हटलेलं आहे, तर किलोमीटर म्हणजेच किती? तर एका किलोमीटरला किती मीटर होतात? किती मीटरला 1 किलोमीटर होते? तर 1000. तर 1000ला होते, म्हणून या ठिकाणी 50 किलोमीटर आहे. 50ला किती होणार असेल? जे की 50,000 या ठिकाणी होणार असेल. तर या ठिकाणचं मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर देखील सांगून स्पष्टीकरण देऊ शकतो. तर पर्याय नंबर डी चं याचं उत्तर होणार असेल. तर अंतर आहे 50,000 जे की मीटर, म्हणजे आपण किलोमीटरचं मीटरमध्ये केलेलं आहे, आणि एका तासामध्ये किती मिनिट असतात? तर 60 मिनिटे असतात. मग याचं जे आहे थोडक्यामध्ये आपण जर समजा या दोघांचा बी एका ठिकाणी 2.5 मिनिटं या ठिकाणी दिलेल्या मिनिटांचा कालावधी आहे, जर आपण यांचा दोघांचाही समजा आपण भागाकार करून गुणाकार केला, तर याचं येणारं जे आहे जे की 2083.33 मीटर जे आहे ते एवढं येतं, जे की सुमारे कितीच्या आसपास? जे की 2000 मीटरचा हा जो होणार आहे, म्हणून हा सर्वात जवळचा या ठिकाणी आपल्याला पर्याय मिळालेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी याचं जे आहे काय होणार असेल? जे की उत्तर होणार असेल. तर 2000 मीटर हे आहे. तर काय केलं आपण सुरुवातीला, जे की सांगायचं झालं यामध्ये जे किलोमीटरचं मीटरमध्ये केलं, त्यानंतर त्याला मिनिटांसोबत डिवायडेशन्स केलं, आणि जे आपल्याला प्रश्नामध्ये कालावधी दिलेला होता, ज्यामध्ये अंतर बरोबर वेग गुणिले काळ या नियमानुसार आपण हे सोडवलेलं आहे. 2.5 मिनिटं म्हणजेच किती? तर 2.5 या ठिकाणी मिनिटं घेतलेलं आहे, आणि या दिलेल्या संख्येसोबत आपण त्याचा नियमानुसार सूत्रीकरण सोडून जे आहे त्याचं डायरेक्टली उत्तर काढलेलं आहे. तर 2083 आलेलं मीटर आहे, परंतु त्या बोगद्याची लांबी, परंतु या ठिकाणी आपला पर्यायमध्ये 2000 असल्यामुळे त्याच्या मिळत्या जुळत्याचा पर्याय आपल्याला जे की सोडवावा लागतो. बोगद्याची लांबी सुमारे किती आहे? तर ती आहे 2000 मीटर एवढी आहे. पर्यायवरून आपण हे सिद्ध होतं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 11वा. तर प्रश्न क्रमांक 11वा हा स्पेशली तुमच्यासाठी आहे, क्वेश्चन फॉर यू मधला ठेवलेला आपण, जे की प्रत्येक आपल्या सेशनमध्ये तुम्हाला देत असतो. प्रश्न काय आहे की 200 पासून ते 400 पर्यंत 2 अंक हा फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती आहे? जे की 2 हा अंक फक्त एकदाच असणारी संख्या किती आहे? तर मागील मी तुम्हाला सोडून दिलेला आहे ना, त्या प्रकारचा हा सेम टू सेम प्रश्न आहे, काही चेंजेस यामध्ये नाही आहे. तर सोडवायचं आहे, आणि पर्यायामध्ये उत्तर ए आहे 99, बी आहे 96, सी आहे 82 आणि डी आहे 81. तर काय आहे याचं योग्य उत्तर ते खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर प्रश्न क्रमांक आपला 11वा आहे, लक्षात ठेवून घ्या. पर्याय क्रमांक कोणता असेल याचं उत्तर हे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर प्रॅक्टिस करा, सोडवा आणि उत्तर सांगा, अन्यथा मी याचं पुढच्या भागामध्ये तुम्हाला परिपूर्ण उत्तर देण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार असेल. तर या ठिकाणी आपण पाहू आता पुढचा आपला नेक्स्ट क्वेश्चन. तर प्रश्न क्रमांक आपला पुढचा 12वा काय आहे पाहू आपण. तर प्रश्न क्रमांक 12वा असा आहे की खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी म्हटलेला, तर या प्रश्नसंख्या आपली कुठं आहे? तर या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे. पुढील संख्या कशी आहेत? तर 3, 4/3, त्यानंतर 7/12, त्यानंतर 103 जे की 1596, अशा प्रकारच्या थोडक्यामध्ये या संख्या आहेत. तर मग आता तर मग म्हटलेलं आहे, तर मग या ठिकाणी आता पुढील आपल्याला संख्या या ठिकाणी शोधायच्या आहेत. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर यामधलं आपल्याला सुरुवातीला या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचं साम्य आहे ते आधी पाहावं लागणार असेल. तर 3 हा 1 आहे, म्हणजे की त्याच्या छेदामध्ये काही नाही म्हणता आणि कसं आहे तर 1 आहे. तर या ठिकाणी 3च्या नंतर 4 आलेलं आहे, बरोबर. ते कशामुळे आलेलं आहे? तर ते आपल्याला शोधणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय केलं असेल, मग 3 प्लस आपण 1 केलं, तर हे 4 पुढचे मिळत आहे का? हो, मिळत आहे. मग आपल्याला पुढे 4 मिळत आहे. मग 4 मध्ये आपण काय केल्यानंतर आपल्याला पुढे मिळणार असेल, तर काय जी की संख्या ऍड केल्यानंतर आपल्याला पुढे मिळणारी असेल, तर हे आपल्याला पाहावं लागणार असेल. तर 4 मध्ये आपण समजा 3 ऍड केलं, तर 4 मध्ये 3 म्हणजे की अंश आणि छेदांची जे थोडक्यामध्ये आपण बेरीज केली, 4 आणि प्लस 3 किती झाले? 7 आलेलं आहे. मग त्याच्या छेदामध्ये 12 आहे. 12 येण्यासाठी काय करावं लागेल? आपण
4 गुणिले 3 चारित्रिक 12 बरोबर आलेला आहे. पण तोच फॉर्म्युला आपल्याला समोर मिळतोय का तो देखील पाहावं लागणार असेल. तर या ठिकाणी आपण जर समजा 7 गुणिले पहिल्या सुरुवातीला बेरीज करायची आहे म्हणून आपण 7 + 12 आपण जर केलं तर किती होणार असेल, जे की 7 + 12 12 + 7 19 होतील. मग या ठिकाणी 7 गुणिले 12 करू आपण. 7 गुणिले जर 12 आपण केलं तर किती होतात, 12 7 किती होणार असतील, 12 7 84. पर्याय दिसत आहे का आपल्याला, 1984, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये हे याचं योग्य उत्तर आहे. तर काही अशा स्वरूपाचे देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, जे की उत्तर देखील अतिशय करेक्ट आहे, या ठिकाणी ग्रीन मार्क झालेला आहे. आणि फॉर्म्युल्यामध्ये देखील सेम प्रकारचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही अशा स्वरूपाचे देखील प्रश्न असतात की अंश आणि छेदाची बेरीज असते, अंश आणि छेदाचा गुणाकार करून त्याची पुढची संख्या आपल्याला मिळत असते, जे की आपल्याला या प्रश्नामध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 13 पाहू आपण. नितीन त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. किती? 730 दिवसांनी मोठा आहे आणि बहिणीचा जन्म शनिवारी झाला असेल तर नितीनचा जन्म कोणत्या वारी झाला असेल. तर नितीनचा जन्म हा काढायचा आपल्याला. तर किती दिवसांनी? 730 दिवसांनी म्हटलेलं आहे. तर याचं जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच की गुरुवारी झालेला असेल. कशावरून, कसं काय, तर याचे स्पष्टीकरण देखील सांगतो. तर 730 दिवस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर 730 दिवसाला आपण 7 ने डिवाइड करायचं, कारण का आपला आठवडा किती दिवसाचा असतो, 7 दिवसाचा. म्हणून आपण या ठिकाणी काय करू, 730 ला जे आहे 7 न भाग झालं तर आपल्याला किती येतं, जे की 104 येतं उत्तर. आणि बाकी किती उरते, तर बाकी फक्त 2 दिवसाची उरते. म्हणून आता नितीन मोठा म्हणजे की तो आधी जन्मलेला आहे, म्हणून शनिवारच्या जे की 2 दिवस मागे आपल्याला जावे लागणार असेल. तर शनिवारच्या आपण 2 दिवस मागे जर गेलं तर काय येणार असेल, जे की शुक्रवार आणि गुरुवार. म्हणून जे याचं पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. जास्त आपल्याला काय मांडणी वगैरे करत बसायची नाही, फक्त असं शॉर्ट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आठवड्यामध्ये किती दिवस असतात, वर्ष जर दिले तर डायरेक्ट त्याला मंथ घ्यायचं, मंथ मध्ये घेऊन डायरेक्ट त्याचं आपण डिवायडेशन करून मागे पुढे दिवसांमध्ये बाकी जे उरली त्या दिवसांची आपल्याला मागे पुढे संख्या करून घ्यायचं आहे. फक्त आधी जन्मलेला आहे का नंतर जन्मलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणून पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच घेतलात ना, तर तुम्हाला असे सर्व प्रश्न पाहायला मिळतील, सर्व प्रश्न सोडवायला मिळतील. तुमचा संपूर्ण बाजूने स्कोर जो आहे तो तुमचा वाढणारच असेल मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या आपली ऍप डाउनलोड करून चांगला जर तुम्ही तयारी लागलात तर 90+ काय तुमचा 100+ देखील स्कोर जाण्याचे चान्सेस 100% होतात, कारण का तुमची तयारीच अशी मजबूत होणारी असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील आहे 14वा. काय म्हणतो पहा, की 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर असल्यास 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती असेल. काय म्हटलंय, 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती असेल असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, म्हणजेच की 128 मीटर. ते कसं काय, कारण का 16 खांबामध्ये 15 गॅप असतात, जे की 16 खांबामध्ये किती गॅप असतात, तर ते आहे 15 गॅप असतात. म्हणून एका गॅपाचं अंतर या ठिकाणी किती होणार असेल, जे की 480 आपण डिवाइड 15 जर केलं तर किती होणार असेल, जे की 32 मीटरचा होणार असेल. म्हणून 5व्या व 9व्या खांबामध्ये जो फरक आहे, 5व्या आणि 9व्या खांबामधला फरक जो आहे तो किती असेल, जे की 4 गॅप आहेत. म्हणून जे या ठिकाणी 4 गुणिले 32 जर आपण केलं तर जे किती होतात, 32 चौक या ठिकाणी 128 मीटर जे काही एवढं होणार असेल. म्हणून पर्याय नंबर कोणतं होणार असेल, जे की सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर अतिशय सोपे आहेत ना प्रश्न सोपे नाही, सोडवण्याची पद्धत सोपी आहे, कारण का ते प्रश्न तुम्ही समजून घेतला तर. या प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये त्याची उत्तरे काढावी लागणारी असतात. तर संपूर्ण काही असे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर अवघड वाटतं गणित, परंतु हा जर तुम्ही सोल्युशन पाहिलं तर अतिशय सोप्या पद्धतीनं आहे. तर किती गॅप असतात, तर या ठिकाणी 132 मीटर होणार असेल. तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती आहे, तर 128 मीटर एवढं आहे. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न काय म्हणतो पहा, की दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6:35 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो. तर मिनिट काटा जो आहे आपला, जो की प्रत्येक मिनिटाला फरकतो, आणि जो की तास काटा आहे, तास काट्याला किती वेळा ओलांडतो असं म्हटलेलं आहे. तर 6 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजून, दुपारच्या किती वाजल्यापासून ते 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 5 वेळा. कसं काय, तर याचं उत्तर देखील तुम्हाला स्पष्टीकरण मी सांगतो. कारण अंदाजे वेळ आपण घेऊ या ठिकाणी, जे की 2:15, 2 वाजून 11 मिनिटाला एक बार जो की ओलांडतो. त्यानंतर 3 वाजून 16 मिनिटाला, त्यानंतर 4 वाजून 22 मिनिटाला, त्यानंतर 5 वाजून 27 मिनिटाला ओलांडतो, त्यानंतर 6 वाजून
33 मिनिटाला जे आहे जे की ओलांडतो आणि आपल्याला ही वेळ जी आहे 6:35च्या आत आहे म्हणून ती घ्यावी लागणारी असेल. मग आता एकूण किती वेळा ओलांडतो? 1 2 3 4 5 तर 5 वेळा जे आहे ते या ठिकाणी ओलांडतो म्हणून पर्याय नंबर जे आहे जे काय होणार असेल जे की डी हे याचं उत्तर होणार असेल. तर घड्याळावरचा प्रश्न आला की आपल्या डोळ्यासमोर असं घड्याळ असं आलं पाहिजे. घड्याळ डोळ्यासमोर आलं पाहिजे त्यामधला तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा हे संपूर्ण डोळ्यासमोर आले पाहिजे आणि प्रत्येकाचं आपल्याला जे एक मिनिटाचं चिंतन करून त्यामधून त्याचं आपल्याला उत्तर जे आहे ते शोधावं लागणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 16वा प्रश्न काय म्हणतो पहा कसं आहे तर या ठिकाणी 203 509 14/27 41/81 आणि पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर पुढील संख्या आपल्याला काय करायची आहे तर या ठिकाणी शोधायची आहे. तर याचं आपण जे उत्तर आहे ते आपण डायरेक्टली काढू या ठिकाणी. तर काय होणार असेल जे की 122 आणि 243 122 अंश 243 तर कशा प्रकारे कशामुळे होईल तर या ठिकाणी पाहून घ्या. अतिशय सिंपल ट्रिक आहे या ठिकाणी. तर छेद आपण जर पाहिलं या सर्वांचे मी या ठिकाणी लिहितो तर छेद आपण जर पाहिलं 2/3 या ठिकाणी 5/9 14/27 आणि 41/81 छेद जर आपण या सर्वांचे पाहिलं तर कसे येतात 3 9 आणि 81 म्हणजेच काय तर पाहून घ्या 3 गुणिले आपण 3 केलं किती येते 9 आणि 9 गुणिले आपण 3 केलं किती येते 27 आणि 27 गुणिले जर तुम्ही 3 करा किती येतं 81 म्हणजे की 3 ने सर्वांना गुणाकार होत आहे जे की छेदांना तर 81 गुणिले 3 केल्यास पुढची संख्या काय असणारी असेल जे की 243 ही जी आहे ते असणारी असेल. आता वर पहा 2 आहे 5 आहे 2 2 5 14 आणि 41 आहे म्हणजेच काय होत आहे जे की या ठिकाणी अंशामध्ये जे दिलेलं आहे जे की 2 गुणिले 3 आपण या ठिकाणी एक संख्येने गुणाकार करून त्यामधून -1 वजा होत आहे म्हणजेच की 3च. आता 2 गुणिले या ठिकाणी आपण जर समजा या ठिकाणी केलं 2 गुणिले आपण 3 केलं तर 6 होतात 6 मधून 1 वजा केलं तर आपल्याला या ठिकाणी 5 मिळतं. तर सेम प्रक्रिया समोर करायची आपल्याला. तर 5 गुणिले 3 करायचं वजा 1 करायचं या ठिकाणी किती मिळेल आपल्याला 14 मिळेल आहे. तर 14 गुणिले 3 करायचं वजा 1 करायचं किती आलेलं आहे या ठिकाणी 41 तर 41 गुणिले आपल्याला परत 3 करायचं वजा 1 करायचं म्हणजे किती आलेलं आहे जे की 122 म्हणून पर्याय नंबर आपल्याला 1 जे की याचं उत्तर होणार असेल 122 जे की अंश 243 छेद ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल जे की पर्याय नंबर 1. तर याचं जे आहे उत्तर जे की अतिशय सोपी पद्धत होती काढण्याची फक्त आपल्याला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल जे की ए मध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपला प्रश्न 17वा असा आहे पुढचा काय म्हणतो पहा 2 अंकी संख्याचा गुणाकार 768 असून त्याची मसावी 8 आहे तर त्या संख्येच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती असेल तर किती असणार असेल हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं जे उत्तरे आहे ते आहे आपला पर्याय नंबर सी जे की 12 कारण का जे काही सामायिक अवयवांचा गुणाकार आहे तो या पद्धतीने निघणारा असेल. तर लसावी मसावीवरचे प्रश्न खूप सोपे असतात त्यामध्ये काही अवघड असं वाटत नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस अतिशय जे काही बेसिक नियम आहेत त्या मसावी लसावीचे काढण्यासाठीचे ते तुम्हाला या ठिकाणी वापरावे लागतात. त्यानंतरचा पुढील आपला 18वा प्रश्न असा आहे की 6 जसे 18 त्यानंतर 14 जसे बरोबर काय तर म्हणजे की हा सहसंबंध दर्शवणारा प्रश्न आहे. सहसंबंधावरचे आधारित प्रश्न सोडवते वेळेस पहिल्या या दोन संख्यामध्ये जे काही फरक दर्शवत आहे तोच फरक समोरच्या या संख्येमध्ये होतो. तर 6 मला काय केल्यानंतर या ठिकाणी 18 आलेलं आहे. समजा 6 गुणिले आपण 3 जर केलं तर या ठिकाणी 18 येतं साहित्र्यांक 18 परंतु 14 गुणिले जर आपण या ठिकाणी केलं 14 गुणिले 3 केलं तर 42 जे की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं का मिळत नाही म्हणजे की गुणाकाराची पद्धत यामध्ये जी आहे ती वापरलेली नाही. तर काय केलं असेल मग तर यामध्ये पाहून घ्या जे की 6 बरोबर 3 अधिक 3 म्हणजेच काय या ठिकाणी 6 आपण घेतलेला आहे तर पहिल्या संख्येचा जो आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी गुणाकार करून घेऊ आपण साहित्र्यांक 18 या ठिकाणी हे आलेलं आहे. त्याच प्रकारे आता समोर 14 म्हणजेच काय तर या दोघांची बेरीज केल्यानंतर हे 6 मिळते त्यामुळे हे घेतलेलं आहे. आता 14 कशामुळे मिळते तर 7 + 7 आपण जेव्हा करता तेव्हा 14 मिळते तर 14 ला एका 7 ने आपल्याला गुणावं लागणार असेल म्हणजे की
14 गुणिले 7 किती येणार असेल, जे की 98. मग आपला पर्याय नंबर किती मध्ये मिळतं, जे की पर्याय नंबर डी मध्ये मिळणार असेल. क्लिक करू पर्याय नंबर डी वर आणि हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याची उत्तरे जी आहे काही काढावी लागतात, जे की समसंबंधावर आधारित जे प्रश्न असतात त्यांच्यामध्ये काही ना काही संबंध असतो, काही ना काही त्यामध्ये लॉजिक हे लपलेलं असतं, फक्त आपल्याला त्यामधून ते शोधावं लागणार असतं आणि शोधण्यासाठी आपल्याला थोडा आपल्या बुद्धीचा वापर त्या ठिकाणी करावा लागणार असेल. तर असे देखील काही अतिशय इझी टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू आपला, जो की युक्लिड 19वा प्रश्न काय म्हणतो की युक्लिड डॅश होता. तर युक्लिड हा काय होता, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी, भूमिती तज्ञ हा जो आहे थोडक्यामध्ये युक्लिड होता. तर याच्यामध्ये आपण याची विशेष माहिती जाणून घेऊ. तर युक्लिड हा भूमितीचा जनक म्हणजेच की फादर ऑफ जॉमेट्री म्हटलं जाते. हे सर्वात विशिष्ट याचं उत्तर आहे, म्हणून पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू आपला 20वा प्रश्न काय म्हणतो पहा, की एका चौरसाची बाजू 9 मीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल. आता चौरसाचे या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर क्षेत्रफळ काढायला सांगितलं म्हणताना आपल्याला त्याचं काय माहिती पाहिजे, तर सूत्र या ठिकाणी माहिती पाहिजे. तर चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे, जे की बाजूचा वर्ग या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी सूत्र होणार असेल. तर बाजू किती आहे 9 मीटर, तर 9चा स्क्वेअर किती होणार असेल, जे की 81, जे की आपला काय आत मिळतं पर्याय नंबर 1 मध्ये जे आहे याचं उत्तर काढायला मिळतं. तर ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. क्लिक करू त्यावर, सिंपली आपल्याला उत्तर याचं मिळालेलं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे, तर बाजूचा स्क्वेअर, म्हणून 9चा स्क्वेअर केलं तर 81 चौरस सेंटीमीटर हे जे आहे याचं उत्तर जे आहे ते निघालेलं आहे. तर सोपे आहेत ना प्रश्न, अतिशय सोपे आहेत. फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करा. अशा प्रकारचे प्रश्न जेवढे होतील तेवढं तुम्ही सोडवत चला. सोडवल्यानंतर आपोआप तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा मित्रांनो सराव होत जाईल आणि परीक्षेमध्ये पाहता क्षणीच तुम्ही एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर जे आहे तुम्ही सोडवू शकाल. महत्वाचं म्हणजे काय, ऍप डाउनलोड करून सिरीज जॉईन करणं, रेग्युलरली नियमितपणे प्रॅक्टिस करणं, रोजचे तुम्ही 2 सेट सोडवा, पण मन लावून सोडवा. त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला करून दिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहू आपला पुढचा प्रश्न 21वा प्रश्न काय म्हणतो पहा, की आज 21 एप्रिल 2000 रोजी शुक्रवार आहे. काय, 21 एप्रिल 2000 रोजी शुक्रवार आहे. आणखी 5 दिवसांनी वैशालीचा 3रा वाढदिवस आहे. 5 दिवसांनी कितवा वाढदिवस आहे, 3रा वाढदिवस आहे म्हटलं तर तिचा जन्मदिवस कोणता वार होता. तर तिच्या जन्मदिवशी वार कोणता, म्हणजे की जन्मलेला वार आपल्याला तिला काढायचा आहे तिचा. तर याचं उत्तर जे होणार असेल, जे की पर्याय नंबर ब, शनिवार. कशावरून होणार असेल, स्पष्टीकरण आहे आपल्याकडे. तर वाढदिवस कधी आहे तिचा, तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर वाढदिवस 21 एप्रिल 2000 रोजी शुक्रवार आहे म्हटलेलं आहे आणि आणखी 5 दिवसानंतर, म्हणजेच की 21 मध्ये आपण 5 ऍड केलं, 21 मध्ये 5 ऍड केलं तर किती होणार 26, म्हणजे की 26/4/2000 ला तिचा जे काही वाढदिवस आहे. शुक्रवार प्लस प्लस ऍड केला आपण, म्हणजेच की 5वा वार कोणता आहे, तर बुधवार, म्हणजे की 26 तारखेला बुधवार आहे आणि जन्म काय आहे तिचा 26/4/1997. काय म्हटलं आहे, 3 वर्ष म्हटलेलं आहे, 3 वर्षाचा वाढदिवस म्हटलं ना. म्हणून आपण 3 वर्ष या ठिकाणी मागे जाताना 4 दिवस जे की या ठिकाणी विषम दिवस असतील, ज्यामध्ये 98, 99, 2000 हे लीप आहे, म्हणून आपल्याला मागे जावं लागणार असेल. आता बुधवार हा तिचा जन्मवार आलेला आहे, जे की सध्या स्थितीमध्ये 4 दिवस आपल्याला तिला मागे जावं असेल. आता बुधवारपासून आपण 4 दिवस मागे गेलं तर मंगळवार, सोमवार आणि रविवार, जे की म्हणून जे आहे कोणता वार असणार असेल, जे की शनिवार, जे की पर्याय नंबर आपल्याला ब मध्ये याचं उत्तर जे आहे ते पाहायला मिळणार असेल. तर किती सोपा प्रश्न आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे ना. अशा प्रकारचे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देखील विचारले जातात. फक्त काय पाहिजे, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट म्हणल्यासारखं आहे. तुमची प्रॅक्टिस जेवढी असेल तेवढं तुम्हाला हे गणित विषय सोपा जाणारा असेल. त्यानंतर 22वा प्रश्न काय म्हणतो पहा, की सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळातील दोन्ही काटे किती वेळा सरळ कोन करतील. जे की सरळ कोन सकाळी कधीपासून 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत दोन्ही काटे म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की 8 वेळा करणारे असतील. का बरं, कशामुळं, कारण का सरळ कोन हा 180 तर दर तासाला एकदा होतो, दर तासाला एकदा होतो. मग पण 5 ते 7 या 2 तासामध्ये जे आहे थोडक्यामध्ये 6 वाजता तो फक्त एकदाच होतो. म्हणजेच काय, या ठिकाणी 10 आणि 5 मध्ये किती वेळा होतो, जे की 7 वेळा होतो. प्लस या ठिकाणी 5 ते 7 मध्ये 1 वेळा होतो, म्हणजे या ठिकाणी किती वेळा होतील टोटल, टोटल या ठिकाणी 8 वेळा हा जो आहे तो होणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर याचं काय होणार असेल, जे की ब हे पर्यायी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 23वा असा आहे,
की एका वस्तूची किंमत 20% वाढवून त्यावर 5% सूट दिली तर शेकडा नफा किती होईल? तर काय म्हटलं आहे की एका वस्तूची किंमत कितीने वाढवली? 20% वाढवून दिली आहे आणि त्यावर देखील किती सूट दिलेला आहे? 5% सूट दिली आहे. तर शेकडा नफा या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर शेकडा नफा किती होणार असेल? तर अतिशय सोपं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 14%. तर या ठिकाणी कशामुळं? तर आपण याचं स्पष्टीकरण आपल्याकडे अवेलेबल असतंच. तर एका वस्तूची जे काही 20% वाढवली, आपण साधारणतः 100 रुपये वस्तूची किंमत धरली आणि त्यावर 20% वाढवलं म्हणजे ती कितीला झाली? जे की 120 रुपये वाढून दिली, म्हणजे की 120 रुपयाला झाली. नफा म्हणताना 100वर जेवढे काही वाढत जाणारे किमती आहेत त्यावर जो आहे तो नफा होणारा असतो. म्हणजे की 20% म्हणलं म्हणजे 20 रुपये वाढले, 40% म्हणजे 40 रुपये वाढले, 60% म्हणजे 60 रुपये वाढले. अशा प्रकारची त्यामध्ये थोडक्यामध्ये वाढ जी आहे ती होणारी असेल. म्हणून 100 रुपयावर जे आहे या ठिकाणी 20% वाढून म्हणजे की 120 रुपये या ठिकाणी झालेले असेल. तर 120 वर 5% सूट. आता 120 वर देखील 5% सूट दिली, म्हणजे की 120 गुणिले 5 आणि छेदामध्ये या ठिकाणी 100 जर घेतलं तर किती येणार असेल? याचे संपूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं, शून्याला शून्य कट, म्हणजे किती येणार असेल? जे की 6 रुपये या ठिकाणी आपल्याला होणार असेल. आता विक्री किमतीचं सूत्र आपण नुसार जे आहे 120 वजा 6 जर केलं तर किती होणार असेल? 120 वजा 6 केल्यानं जे की 114 हे जे आहे ते मिळणार असेल, जे की मूळ किंमत आहे. मूळ किंमत आहे. आता या ठिकाणी थोडक्यामध्ये 114 येईल आणि मूळ किंमत किती आहे? तर 100 आहे. तर आता 100 ही जी आहे थोडक्यामध्ये काय झालं? तर 100 म्हणजेच की ही आपली मूळ किंमत झाली आणि 114 हे आपल्याला मिळालेली किंमत झाली. आता 100वर किती आहेत या ठिकाणी? 14 आहेत. म्हणून किती होणार असेल? जे की नफा हा 14% या जागचा नफा होणारा असेल. जे की पर्याय नंबर आपल्याला किती मध्ये दिसतो? जे की सी मध्ये हा पर्याय नंबर आपल्याला दिसणारा असेल. कोणता? पर्याय नंबर सी हे याचं योग्य उत्तर असणार असेल. जर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या वस्तूचा नफा म्हटलं आणि नफा जर तो वाढवून असेल, जसं की 20%, 40%, 60%, तर डायरेक्टली 100वर तेवढी संख्या आपल्याला ऍड करून घ्यायची असते. 100वर 100 म्हणजेच काय? तर शेकडा असतो आणि शेकडा म्हणजेच पर्सेंटेज आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर त्यानंतर जेवढी आपल्याला नफ्याची संख्या म्हणली, 20 म्हणलं 120 घ्यायचं, 40 म्हणलं 40 घ्यायचं आणि जर तोटा म्हणलं तर त्या 100मधून आपल्याला ती मायनस करायची असते. 20 म्हणलं 20% तोटा म्हणलं तर किती उरलं आपल्याकडे? 80 उरतात. 40% तोटा म्हणलं तर आपल्याकडे 60 उरतात. अशा प्रकारे त्याची मांडणी हे तुम्हाला करून घ्यायची असते. तर पर्याय नंबर काय होणार असेल? जे की सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 24वा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, पाहून घ्या. काय म्हणतो की वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक किती आहे? तर 40 आहे. तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असेल? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की 154 चौरस सेंटीमीटर. तर का? कारण या ठिकाणी याचं सूत्र देखील पाहू शकता. तर जे काही सूत्र आहे या ठिकाणी परिघ नियमानुसारचं, त्यानुसार हे सूत्रामध्ये मांडणी ठेवून जे आहे याचं आपल्याला उत्तर जे आहे ते काढावं लागणार असेल. जे काय सूत्र काय? तर 2 पाया आर, जे काय याचं पाया म्हणजेच काय असतो? तर पाया म्हणजेच 22/7 या ठिकाणी असतं. तर या सूत्रामध्ये आपल्याला ठेवून या संपूर्ण जे आहे ते किमती काढून घ्याव्या लागणाऱ्या असतात. तर याचं स्पष्टीकरण थोडक्यात या प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार असेल. त्यानंतर आपण पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक आपला पुढचा काय म्हणतो पहा, 25वा प्रश्न आता, की शरद हा पूर्वीकडे चालू लागला. कुठं? पूर्वीकडे. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. उजवीकडे सुरुवातीला तो पूर्वीकडे चालला, पुन्हा जे आहे ते उजवीकडे वळला, नंतर डावीकडे वळला, नंतर उजवीकडून तो परत डावीकडे गेला आणि पुन्हा डावीकडे वळला, म्हणजे पुन्हा डावीकडे आला. तर शेवटी तो कोणत्या दिशेकडे चालत आहे? तर शेवटी तो कोणत्या दिशेकडे चालत आहे? तर कोणत्या दिशेला चालला मग? तो जो की दक्षिण दिशेकडे तो परत या ठिकाणी आलेला आहे. तर पर्याय नंबर डी हे याचं उत्तर होणार असेल. पूर्वेकडून उजवीकडे म्हणजेच की दक्षिण दिशेकडे गेला, त्यानंतर डावीकडे म्हणजे की पूर्वेकडे गेला, परत तो उजवीकडे गेला, म्हणजेच की दक्षिण ही दिशा त्याची राहणारी असेल. पर्याय नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न काय म्हणतो पहा, की 1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आहे? तर 1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. तर किती आहे? 163, जे की 1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज. तर याचे उत्तर आहे जे की 1024. तर कसं?
तर 1 ते सर्व जे काही 163 पर्यंतचे एकूण जे आहेत किती संख्या आहेत विषम 32 संख्या आहेत, 32 विषम संख्या आहेत. आता सूत्र काय आहे त्याचं मग n बरोबर जे की या ठिकाणी एकूण संख्या n प्लस 1 आणि या ठिकाणी छेदात 2 या प्रकारचं हे सूत्र आहे आणि या सूत्रामध्ये आपल्याला काढायचं आहे ते संख्या बसून म्हणून जे आहे n बरोबर किती होणार असेल जे की 63 प्लस 1 आणि छेदामध्ये 2 किती होणार असेल या ठिकाणी 64 या ठिकाणी याचा भाग करावा लागला आपल्याला 64 आपण भागिले 2 जर किती होणार असेल जे की 32 हे या ठिकाणी येणार असेल. आता 32 या ठिकाणी आलं मग आता याची बेरीज पहिल्या n संख्याची आपण या ठिकाणी विषम संख्याची बेरीज म्हणजे की n चा स्क्वेअर असतं म्हणजे की n जे आपल्याला निघालेला आहे 32 तर 32 चा या ठिकाणी स्क्वेअर होणारा असेल. आता 32 चा जो स्क्वेअर आहे किती होणार असेल 32 गुणिले 32 तर 1024 याचा स्क्वेअर होणारा असेल म्हणून पर्याय नंबर सी हे याचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतर आपण पाहू पुढचा प्रश्न जो की 27वा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे 27वा प्रश्न देखील. तर प्रश्न असा आहे की 11 5 20 12 38 क्वेश्चन मार्क त्यानंतर आणि 74 54 अशा आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढची संख्या किंवा यामध्ये जे क्वेश्चन मार्क केलेली संख्या आहे ती या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे की नेमकं या ठिकाणी कोणती संख्या येईल किंवा येणारी असेल. 11 5 20 12 38 क्वेश्चन मार्क आणि 74 54 तर आपल्याला एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की एक सोडून एका संख्येसोबत आपल्याला या ठिकाणी काहीतरी सहसंबंध दिसत आहे जसं की 11 20 मध्ये संबंध आहे 20 38 मध्ये आहे 38 74 आणि 74च्या जे की पुढची संख्या म्हणजे की यांचा एकमेकासोबत काहीतरी संबंध आहे. जसं की पाहिलं तर या ठिकाणी 11 मधून जर समजा आपण या ठिकाणी 20 मधून जर 11 वजा केलं तर किती उरतात जे की 9 उरतात आणि 9 गुणिले आपण 2 केलं तर या ठिकाणी किती येतं जे की या ठिकाणी 9 गुणिले आपण 9चा या ठिकाणी समोर स्क्वेअर जर केला तर किती येतं जे की 18 हे जे आहे आपल्याला मिळतं. तर हे झालं तर या ठिकाणी 18 आपल्याला आलेलं आहे. तर पुढे 38 आहे 38 मधून आपण जर 20 वजा केलं तर किती येतं 38 वजा 20 जर केलं तर किती मिळतं जे आपण या ठिकाणी गुणाकारात घेतलेली संख्या आहे का ती या ठिकाणी आपल्याला मिळते म्हणजेच की 18 हे मिळते आणि 18 गुणिले आपण 2 जर केलं तर 18 दोन्ही किती होतात तर 18 दोन्ही होतात 36 जे की आपल्याला पुढील संख्येमध्ये मिळायला पाहिजे जे आपण वजा करतो जसं की 74 मधून 74 वजा आपण 38 जर केलं तर किती येतं 74 वजा आपण 38 केलं तर 74 वजा 38 केल्यानं जे की 36 ही संख्या मिळते. तर 36 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे म्हणजेच की एक संख्या घेऊन त्याला 2 ने गुणून ती संख्या आपल्याला पुढच्या संख्येमध्ये या ठिकाणी शोधावी लागत आहे. तर हा या ठिकाणी एक क्रम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तोच क्रम आपल्याला 5 12 आणि 12च्या समोरील संख्या आणि 54 मध्ये आपल्याला निर्माण करावा लागणारा असेल. तर करूया मग आपण सेम त्या प्रकारे. तर आपण सुरुवातीला काय करू सुरुवातीला करू आपण 12 मधून जे काय आपला 12 मधून 5 वजा करू राईट 12 मधून 5 वजा गेले तर आपल्याला किती 7 आणि 7 आपण केलं 2 तर या ठिकाणी 14 हे येणार असेल. तर 14 हे आलं तर आपण 14 प्लस या ठिकाणी 12 करू 14 प्लस 12 हे कारण का आपल्याला पुढची संख्या काढायची आहे म्हणून तर आपण या ठिकाणी 14 प्लस जर 12 केलं किती होतात जे की 26 हे या ठिकाणी मिळणार असेल आणि 26 आपण 2 केलं तर 26 गुणिले 2 किती होतात तर 26 गुणिले 2 जे की या ठिकाणी 52 होणार असेल. तर या ठिकाणी किती होतात जे की 52 हे आपल्याला या ठिकाणी संख्या मिळणारी असेल तर 26 गुणिले 2 आता जे की आपल्याला पुढे मिळणार आहे. आता पुढची जी संख्या आपली कोणती आहे या ठिकाणी ही 12 घेतला आपण तर या ठिकाणी 26 देखील मिळालेला आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपला जो काही 54 आहे तर 54 आपल्याला जी पुढची संख्या जी आहे या ठिकाणी काढायची 54 वजा आपण 26 करू तर 54 वजा आपण जर या ठिकाणी 26 केलं 54 वजा आपण 26 जर करून घेतलं तर किती मिळणार आहे जे की 28 ही संख्या मिळणारी आहे. तर या ठिकाणी त्याचं उत्तर कोणतं होणार असेल मग त्यामुळे जे आहे पर्याय नंबर ए जे की 26 ही आपल्याला पुढची मिळणारी संख्या आहे. जसं की या ठिकाणी देखील क्रमामध्ये मालिकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे की एक संख्या सोडून आपल्याला एका संख्येसोबत त्याचं जे आहे ते गुणाकार करून घ्यावायचा आहे या पद्धतीमध्ये. जसं की या संख्यांमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच प्रकारे ह्या संख्यामध्ये देखील आपल्याला थोडक्यामध्ये काही ना काही आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून ऑप्शन नंबर ए हे की 26 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न जो की पुढील प्रश्न जो की 28वा काय म्हणतो पहा सेम त्या स्वरूपाचा प्रश्न आहे थोडक्यामध्ये जो की इझी वाटणारा 13 17 25 32 37 आता यामधली आपल्याला पुढची संख्या या ठिकाणी शोधायची आहे जे की क्वेश्चन मार्कच्या जागी येणारी की कोणती संख्या त्या ठिकाणी येईल तर कोणती संख्या आहे जे की 47 जे की पर्याय नंबर आपल्याला डी मध्ये दिसणारी संख्या येईल. तर का येईल कशामुळे येईल त्याचे स्पष्टीकरण या ठिकाणी आहे. तर लॉजिक अशी आहे की मागील संख्या प्लस
मागील संख्या प्लस मागील संख्येची अंकाची बेरीज हे त्या ठिकाणी येणार असेल. म्हणजेच काय सांगायचं झालं तर सुरुवातीला किती आहे तर सुरुवातीला 13 आहे. 13 प्लस आणि यामधले पुन्हा 1 प्लस 3 म्हणजे की 4 या ठिकाणी किती होणार असेल म्हणजे की 13 प्लस 4 यांची बेरीज किती होते 4 म्हणजे की 17 ही पुढची संख्या मिळाली. तर 17 मध्ये देखील सेमच आहे. तर 17 या ठिकाणी आलं आणि 7 आणि 1 यांची बेरीज केली तर 8 होते. मग आता 17 या ठिकाणी आपण 17 प्लस 8 केलं किती येतात जे की 25. अशा प्रकारे आपल्याला पुढील संख्या करत जायची आहे. जसं की शेवटची संख्या किती आहे या ठिकाणी 37. 37 प्लस आणि 3 आणि आपण 7 जर केलं तर किती होतात या ठिकाणी 10 होतात आणि 10 प्लस या ठिकाणी 37 जर केलं तर किती येणार असेल जे की 47 हे आपलं उत्तर येणार असेल. तर अशा प्रकारची काही प्रश्न असेल मित्रांनो जे की तुम्हाला लॉजिकच्या माध्यमातून देखील काही सोडवावी लागतात. पर्याय नंबर काय होणार असेल जे की डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 29वा काय म्हणतो पहा. पर्याय नंबर 29 देखील सोपाच आहे आणि लॉजिकवर आधारितच आहे. तर 5824, 5242 क्वेश्चन मार्क त्यानंतर 4247 त्यानंतर 3823. तर यापैकी आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी येणारी जी की संख्या या ठिकाणी शोधायची आहे जी की काय येणारी असेल. तर प्रथमतः आपल्याला या दोघांमधला जो फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार असेल. त्यानंतर आपल्याला पुढची संख्या जी आहे ते ऑटोमॅटिकली जी की शोधता येणारी असेल. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी जे की 4718. तर लॉजिक काय आहे तर लॉजिक अतिशय सोपं आहे. या ठिकाणी पहिली संख्या 5824 आहे. यामधून काय वजा करायचं आहे तर 5824 मधून 5882 म्हणजेच की पहिल्या 3 संख्या या ठिकाणी वजा करायच्या आहेत. तर आपल्याला काय मिळतं जे की पुढील संख्या जी आहे ऑटोमॅटिक मिळते. जसं की 5824 मधून जर तुम्ही 5824 मधून आपल्याला किती वजा करायचे आहे 582 किती मिळालं आपल्याला 5242 हे मिळालेलं आहे. आता 5242 मधून आपल्याला किती वजा करावं लागेल जे की सुरुवातीचे 3 अंक 5 2 4 हे सुरुवातीचे आपल्याला 3 अंक वजा करावे लागतील. तर किती मिळतं मग आपल्याला जे की 4718 हे जे आहे ते मिळणार असेल. आता 4718 मधून आपल्याला कोणतं जे की 4 7 आणि 1 हे जर वजा केलं तर किती मिळतं तर 4 2 4 4 2 4 7 हे जे आपल्याला पुढची संख्या मिळणारी असेल. म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल जे की पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न काय म्हणतो पहा प्रश्न की जर ईशान्येला दक्षिण म्हटले आणि पूर्वेला नैऋत्य म्हटले तर आग्नेयेला काय म्हणाल. ईशान्येला काय म्हटलेलं आहे दक्षिण, पूर्वेला काय म्हटलेलं आहे नैऋत्य, तर आग्नेयेला काय म्हणतील मग तर आग्नेयेला तर पश्चिम म्हणावं लागणार असेल ना. मग पर्याय नंबर काय होणार असेल जे की सी याचं उत्तर होणार आहे. तर लॉजिक काय आहे तर मूळ दिशेला 135 अंश घड्याळाच्या दिशेने वळवणे. जसं की ईशान्याचं दक्षिण केलं, पूर्वचं नैऋत्य केलं. त्याचप्रकारे आग्नेयाला जर आपण प्लस 135 अंश दशांश मध्ये आपण जर त्याला फिरवलं तर काय येणार असेल जे की पश्चिम ही दिशा जी आहे थोडक्यामध्ये येणारी असेल. तर मित्रांनो अशा प्रकारचे होते जे की टॉप 30 क्वेश्चन्स तुमच्या येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी आपण मॅथवर आधारित पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी टीईटी एक्झामसाठी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामधून आपली टीईटी एक्झामची टेस्ट सिरीजची बॅच आताच लगेचच्या लगेच परचेस करून घ्या आणि या उर्वरित दिवसांमध्ये चांगल्या उत्तम तयारीला लागा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भरपूर हवे असतील या उर्वरित दिवसांमध्ये प्रश्नांचा सराव करण्यासाठी माहितीसाठी तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.